दाखवतो तीच जोडी आता सलामीवीर म्हणून FM कंधार किंग्ससाठी मैदानात येत आहेत. तर दरम्यान पंचांची भूमिका करता ओमकार पाटील आणि रोहित तांबे पंचांच्या भूमिकेत. FM कंधार किंग आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवायचा आहे. कांजूर बॉयज आयोजित भव्य दिव्य अशी पावसाळी स्पर्धा स्वर्गीय कैलासवासी संतोष करविटकेट्टे स्मृती चषक 2014 सामन्याला होते सुरुवात. अर्थात स्ट्रायकर भांडू विरुद्ध FM कंधार किंग्स या दोन संघात होणारा सामना. प्रथम नाणेफेक जिंकून स्ट्रायकर भांडुपे संघाने FM कंधार किंग्सला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक सुमित आवटे अर्थातच या कांजूरचा भोंगरा. पहिला चेंडू निर्धाव होतोय आकाश माफ करा उस्मानला उसळी गेलेला चेंडू काही कळला नाही आणि यष्टरच्या हातामध्ये तो जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडू आणि पावसाळ्या स्पर्धेला पावसाचं आगमन झालंच पाहिजे आणि ते आगमन आता होताना दिसतंय. ढग भरून आलेत आणि बघूया कोण कोणावर भारी पडता येते. पुन्हा एकदा सुमित आवटे पुन्हा एक आकट्टपणे चेंडू आणि डायरेक्ट हिट अचूक फेकी आणि आकाश तारेकर माघारी. एक मोठा मासा गळायला लागलाय आणि 0 या धावसंख्येवर कंधार किंगचा पहिला गडी धावत होतोय तोच आकाश तारेकर. बॅक टू द पॅव्हलियन. चांगली सुरुवात म्हणावं लागेल स्ट्रायकर भांडूपची, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल सुमित आवटेची. खरंच सुमित आवटेने या कांजूरचं नाव तसंच या मैदानाचं नाव मोठं केलं आपल्या गोलंदाजी कौशल्याने. मोठ्या मोठ्या संघात तो आता सध्या खेळताना दिसतोय. एक चांगली आणि भव्य दिव्य कामगिरी तो आपल्या गोलंदाजीमधून करतोय. दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू टाकले त्याने उस्मानला उसळी घेतले चेंडू काही कळले नाही. चेंडू दोन्ही निर्धाव आणि धावचूकच्या सुरुवात पहिलाच झटका लागतोय तो FM कंधार किंग या संघाला. प्रथम फलंदाजी करीत असताना दरम्यान मुसळधार पावसाचं आगमन. आता मात्र कौशल्य लागेल ते फलंदाजांचं कारण या पावसात फलंदाजी करताना मोठी जोखीम असते दोघांनाही म्हणजे गोलंदाजाला आणि फलंदाजाला देखील तेवढंच भान ठेवून फलंदाजी गोलंदाजी करावी लागते. कारण पावसाच हा जोरदार पावसामध्ये बॉल हा जो बॅटवर येताना जोर देतो आणि त्यानुसारच आपल्याला स्ट्रोक बनवावा लागतो. नवीन फलंदाज अमित पाटील आकाश तारेकर यांची जागा घेण्यासाठी येतोय. पुढचा चेंडू सुमित यांचा पहिल्या षटकातील तिसरा चेंडू अमित साठी. खूप चांगला चेंडू आणि काय पाहतोय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये हा सोपा झेल सोडतोय सुमित आवटे. पुन्हा एक मोठा झटका लागला असता कंधार किंग्सला परंतु मी मगाशी सांगितलं पावसामध्ये फलंदाजी क्षेत्ररक्षण गोलंदाजी करणं सोपं नसतं
त्याचं उदाहरण आता सुमितच्या हाताने दाखवलं. एक उंच आणि साधा सोपा झेल त्याच्या हातातून निसटला आणि जीवदान मिळतं ते अमितला. 1 गडी बाद 0 धावा अशी सुरुवात. पहिल्या षटकातील 3 चेंडूची समाप्ती झाली. या चौथा चेंडू घेऊन अमित साठी सज्ज होतो सुमित. पुन्हा एक आकुटप्पाची चेंडू आणि 6 धावांनी दिलेली ही सलामी अमितने. धाव संख्या 6 बिल 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना FM कंधारी किंग्ज. सहा धावांनी झालेली सुरुवात. पुन्हा एकदा सुमित अमित साठी पुन्हा एक चांगला स्ट्रोक आणि बंटीच्या हातात झेल आणि बंटी यावेळी मात्र चूक करत नाहीये. दुसरा झटका लागतोय तो अमित पाटीलच्या स्वरूपात कंधारी किंग्जला 6 धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा दिल्या त्या सुमितने. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण या पावसामध्ये गोलंदाजी करणं फारसं सोपं नसतं. तसंच क्षेत्ररक्षण करणं देखील सोपं नसतं. परंतु स्क्वेअरलेग अंपायरच्या डोक्यावरून मारलेला हा फटका लगेचच जाऊन विसावला तो बंटीच्या हातामध्ये आणि बंटी काही चूक करताना दिसला नाही. संघाचा संघनायक अनिकेत सावंत अर्थातच बंटी एक लोकल बॉय लोकल मैदानावर आणि आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. 2 गडी बाद 6 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रायकर भांडुता संघ. या स्पर्धेची सुरुवात धावचूकने झाली ती म्हणजे आकाश सारख्यांच्या स्वरूपात. तर नंतर अमित पाटील हा बाद झाला. एक चांगला फटका आणि चांगला झेल अनिकेत सावंत यांच्या हातामध्ये विसावला आणि दुसरा झटका लागला तो स्ट्रायकर दुसरं यश मिळते ते स्ट्रायकर भांडुपला. तसंच कंधारी किंगला दुसरा झटका लागतोय 6 धावसंख्येवर. नवीन फलंदाज प्रथमेश म्हात्रे. एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश म्हात्रे मैदानात. जागा देतो अमित पाटीलची. सुमितचं पहिलं षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं. या षटकातील शेवटचा चेंडू प्रथमेश म्हात्रेसाठी. सुरेख गोलंदाजीचा नजारा येथे पेश करतोय तो सुमित आवटे. एक बळी त्याने प्राप्त केलाय आणि डावखुरा फलंदाज प्रथमेश म्हात्रे. सुरेख फलंदाज. पाहूया कितपत मदत करतो आपल्या संघासाठी. काहीसे पंचांतर दात मागतात परंतु पंच थोडं तटस्थ आहेत. डेड बॉल घोषित केलाय कारण एका मातीमध्ये बॉल जर कोसळला आणि तो जर डिलिव्हर झाला तर तो डेड बॉल घोषित करण्याचा हा स्पर्धेचा नियम असेल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल सुमित प्रथमेश साठी. सुरेख चेंडू बॅटची आतली करा लागून की यष्टीरक्षकाच्या मागे गेलेला हा चेंडू यावर केवळ 1 धाव मिळते. एका धावेने आपलं खातं खोडतोय तो प्रथमेश. एका धावेने धावसंख्येत भर होते कंधारी किंगच्या संघामध्ये. धावसंख्या होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7. एक नाजूक आणि सावध सुरुवात मानावी लागेल FM कंधारी किंग्स या संघाकडे. चांगलं षटक हाताताना दिसतोय तो अर्थातच कांजूरचा बुमरा अर्थातच सुमित आवटे. षटकाचे होते सांगता. षटकाच्या सांगतीनंतर धावसंख्या होते FM कंधारी किंगची 2 गडी बाद 7 धावा. परम कांजूरचा दुसरा एक लोकल बॉय आणि अर्थातच अंडर 19 लेदर क्रिकेटमध्ये आपली गोलंदाजी चुनूक दाखवणारा हर्ष मोरे. डावखुरा हाताचा गोलंदाज प्रथमेश म्हात्रेसाठी.
खूपच एक भयंकर अस्त्र, ह्या गोलंदाजाचं एक प्रमुख अस्त्र म्हणून क्रिकेटमध्ये जो परिचित आहे असा हा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खूप सुरेख चेंडू हाताळला आणि खरंच प्रथमेश मात्र रोखून ठेवलं मोठ्या फटक्यापासून. पुन्हा एकदा सज्ज होतोय, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो हर्ष मोरे. हो, पुन्हा एक चांगला चेंडू, काहीसा आत येणारा चेंडू प्रथमेशला कळला नाही आणि प्रथमेशला पुन्हा एकदा मोठ्या फुटक्यापासून रोखून ठेवलं ते हर्षने. सुरेख कामगिरी करून असताना दिसतोय स्ट्रायकर भांडू आपल्या घरच्या मैदानात खेळत असताना आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना. अर्थातच स्पर्धेचं नाव स्वर्गीय कैलासवासी संतोष करविटेकर सुंदर चषक 2024 आज ते कांजूर बॉईज यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो हर्ष. आकुट टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, जवळजवळ शरीराचा वेध घेणारा हा चेंडू प्रथमेशला काही कळला नाही. पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता होते, खूपच रोखून ठेवलाय सुरेख उंचपुरा यंगस्टर गोलंदाज हर्ष मोरे. लेदर क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करताना आजच्या घडीला तो दिसतोय. तोच हर्ष आपल्या घरच्या मैदानात खेळताना आपल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करतोय. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय तर प्रथमेशला गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू, पुन्हा एक आकुट टप्प्याचा चेंडू, काहीसा उशिरा बॅटवर आला पण हलकाच तटवला आहे. त्यावर केवळ एका धावेवर समाधान मानण्यास तयार आहेत दोन्ही खेळाडू. अर्थातच उस्मान आणि प्रथमेश एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 8. प्रथम फलंदाजी करत असताना FM कंदारी किंग, अर्थातच आकाश तारकन कंपनी. पुन्हा एकदा सज्ज, पुढचा चेंडू घेऊन हर्ष. आता फुड्यात टाकलेला चेंडू उस्मानच्या बॅट मधून येतोय गगन चुंडी षटकार आणि 6 धावाने उस्मान आपलं खातं उघडतोय. 6 धावा मी कंदारी किंगची धावसंख्या मारते. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 14. रायगडचा टायगर मला का म्हणतात याचं कौशल्य दाखवतो तो उस्मान. प्रथम काहीसा अडखळत खेळत होता पहिल्या षटकामध्ये, परंतु आता मात्र त्याला लई सापडली आणि त्याची बॅट मात्र बोलू लागली आहे. पुन्हा एकदा हर्ष दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन उस्मानसाठी. सुंदर चेंडू आणि ह्या निर्धाव चेंडूने षटकाचे होते सांगता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 14. 7च्या सरासरीने पुढे चाललेला संघ अर्थातच कंदारी किंग प्रथम फलंदाजी करतोय. प्रथमेश म्हात्रे आणि उस्मान पटेल ही 2 डावखुरी आणि उजव्या हाताने खेळणारी फलंदाजांची ही जोडी मैदानात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो कांजूरचा बोंबरा, अर्थातच सुमित आवटे. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं निर्णायक षटक घेऊन खरंच 2 षटकांचा सामना झाला. 2 षटक अक्षरशः रोखून ठेवले ते FM कंदारी किंग च्या खेळाडूंना. ह्या दोन्ही गोलंदाजांनी अर्थातच हर्ष मोरे यंगस्टर आणि दुसरा यंगस्टर अर्थातच सुमित आवटे. हा सुमित आवटे देखील मोठमोठ्या संघांमध्ये आज चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. काहीच क्षेत्ररक्षण बदल होतोय. सुमित राईट ओव्हर विकेट मारा करतोय प्रथमेशसाठी. सुरेख चेंडू डेड बॉल घोषित केलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला हाताळावा लागेल. विकेटचा जिथे एंड आहे अर्थातच माती आहे तिथे गोलंदाजाने जी गोलंदाजी केली तर तो डेड बॉल म्हणून घोषित करण्यात येईल. पुढचा चेंडू सुमित याचा. आकुट टप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय आणि हा येतोय चौकार प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. स्पर्धेचा पहिला चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते 2 गडी बाद 18. 18 लॉस ऑफ 2 विकेट, एंड ऑफ 2 ओव्हर्स. पुढचा चेंडू सुमितचा प्रथमेशसाठी. डावखुरा फलंदाज कधी पण घातक फलंदाज असतात कारण एक जोरकस फटके मारण्यात तरबेज असतात. त्याचाच नमुना पेश करतोय तो प्रथमेश आणि प्रथमेशची बॅट मात्र आता बोलू लागली आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती
24 2 गडी बाद 24. तिसरं षटक सुरू असताना प्रमुख गोलंदाजावर आक्रमण करत असताना दिसतोय तो प्रथमेश महास्त्रे. काहीसा दुसऱ्या षटकामध्ये थोडासा अडकळत खेळ होता, परंतु आता मात्र सुमितच्या गोलंदाजीवर तुटून पडलाय. वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय तो प्रथमेश. एक चौकार आणि षटकाराच्या मोबदल्यात पुन्हा एक चांगला चेंडू. बॅटची हलकीच कडा घेतली आणि चेंडू यष्टकाच्या मागे गेला. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 2 बाद 25. अर्थातच 25. लॉस ऑफ 2 विकेट्स. एंड ऑफ 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा उस्मानला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो सुमित. काहीशा क्षेत्रात पुन्हा एकदा बदल होतोय. प्रथम फलंदाजी करतोय तो FM कंधारी किंग्ज. 2 गडी बाद 25. सुरेख चेंडू परंतु या निर्धाव चेंडू यष्टिकाच्या चूते आणि बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती कंधारी किंग या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 26. 2 गडी बाद 26. स्पर्धेचा पहिला सामना स्ट्रायकर भांडूप विरुद्ध FM कंधारी किंग या दोन संघामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो सुमित आणि खूप सुरेख चेंडू. प्रथमेशला हा चेंडू काही कळला नाही आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती कंधारी किंग या संघाला. माफ करा, बॅट म्हणजे ही धाव देखील प्रथमेशच्या खात्यामध्ये जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. 27. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा राईट आर्म विकेट मारा करतोय सुमित उस्मानसाठी. पावसाचं आगमन आणि या बायच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या त्या FM कंधारी किंग्जला. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 31. 31. लॉस ऑफ 2 विकेट्स. पंचांकडे 1 बाउन्सची मागणी करतात, परंतु पंच ती मागणी फेटाळून लावतात. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद दोन्ही खेळाडून घ्यायची आहे. पंचांचा निर्णयच अंतिम निर्णय राहील, कारण हा रिव्ह्यू इथे नाहीये. 1 फॉर ओव्हर साठी अर्थात 1 बाउन्स साठी मागणी करत होता उस्मान पंचांकडे, परंतु पंच नाथा तेवढं तटस्थ. ओंकार पाटील एक चांगली सुरेख कामगिरी बजावत आहेत ते ओंकार पाटील आणि रोहित तांबे. तसेच या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज XXXच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सर्वात घर बसल्या पाहू शकताय. तसेच या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचला मागे मॅच म्हणून XXX ह्या क्रिकेट ब्रँडकडून अर्थात शैलेश पाटील पराग पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून एक टी-शर्ट देण्यात येणार आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. 31. 31. लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ 3 ओव्हर्स. कंधारी किंगचं मॅनेजर अर्थातच फंतांची काही ते हिदुगोजी करताना सामना लगेच सुरुवात करायचा आहे. कृपया जे मॅनेजर आलेले आहेत त्यांनी आपल्या डगआउट मध्ये जायचं आहे. पुढील गोलंदाज डावकुरा गोलंदाज कृष्णा. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन कृष्णा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा संपून धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 31. कंधारी किंग्ज प्रथम फलंदाजी करताना सलामीर आलेला उस्मान अद्याप खेळपट्टी टिकून उभा. त्याचसोबत प्रथमेश मात्रे. डावकुरा आणि उजवा त्यांची ही जोडगोळी मैदानात धुमाकूळ घालते. कृष्णाचा आकुटपरत चेंडू. कृष्णाचा आकुटपरत चेंडू पंच डेड बॉल म्हणून घोषित करतात. जिथे विकेट संपते आणि माती चालू होते तिथे जर चेंडू आदळला तर तो डेड बॉल असेल.
वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं निर्णायक षटक घेऊन दोन डेंजर खतरनाक फलंदाजांसमोर गोलंदाजी करतो कृष्णा. डावखुरा फलंदाज प्रथमेश म्हात्रे. एक चौकार एक षटकाराची खेळी अद्याप आपला बॅटमन सजवली आहे. एक मोठा स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणतो तोच फटका लगावला प्रथमेशने. एका धावेने प्रथमेशच्या खात्यात भर पडते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 32 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना कंधार किंग्ज हा संघ. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा उस्मानसाठी. हो 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 डेड बॉल. पुन्हा एक डेड बॉल. हा चेंडू देखील आम्हाला पुन्हा टाकावा लागेल. एक युवा गोलंदाज आणि एक अनुभवी फलंदाज दोघांमध्ये चाललेले युद्ध. चांगला फटका. काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका. यावर एक धाव मिळते. क्षेत्ररक्षक घसरतोय. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 34. उस्मान 2 धावांच्या उस्मान देखील खातं उघडतोय. खात्यामध्ये उस्मानच्या खात्यामध्ये धाव झालं त्या 8. एक षटकार तिथे समावेश आहे. पुन्हा एकदा उस्मान आणि चेंडू जातोय थेट सीमा रेषे पलीकडे. 6 धावा. उस्मानच्या बॅट म्हणून आलेला हा दुसरा षटकार. दोन्ही षटकारांनी धावसंख्येत धावसंख्या होते ती 40. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय सलामी आलेला फलंदाज अर्थातच रायगड का टायगर उस्मान. त्याच्या सोबत आहे तो प्रथमेश म्हात्रे. चौदा धावांवर खेळतोय तो प्रथमेश. हो 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 पॉइंट दिशेने तुटवलेला चेंडू. यावर एक धाव मिळते. अजय ढोपकर क्षेत्ररक्षण तिथे आहे परंतु फेकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण करतोय तो उस्मान. 2 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्याच्या घरामध्ये. उस्मान बिनबाद 14. 2 षटकार याच्या खेळीमध्ये साकारले. तसेच प्रथमेश म्हात्रे 14 धावा 2 षटकार 1 चौका त्याच्या यादीमधील नोंद आहेत. आकुटपत्र चेंडू डेड बॉल. चांगला फटका परंतु त्याला धावांचं रूपांतर करता आलं नाही आणि हा डेड बॉल घोषित करण्यात आला. सुरेख फटका होता उस्मानाचा. स्क्वेअरले कंपाच्या डोक्यावरून फिरकावून दिला होता परंतु तो चेंडू मातीमध्ये आलेल्या कारणाने डेड बॉल घोषित करण्यात आला. धावसंख्या स्थिर 2 गडी बाद 42. प्रथम फलंदाजी करत असताना FM कंधार किंग्ज. यानंतर होणारा सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध शिवलिंग 11 विरार. आपण आल्याची नोंद कॉमेंट्री बॉक्स जवळ घ्यायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस होईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध शिवलिंग 11 विरार. दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ आपले उपस्थित करायचे. पुन्हा एकदा कृष्णा. हो पंच मात्र दंडित करताय. अवांतर धाव वाईल्डच्या रूपात 1 धाव मिळते ती FM कंधारे किंग या संघाला. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 43. 43. लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ 3 ओव्हर्स. पुन्हा एकदा कृष्णा. आकुटपत्र चेंडू समोरच्या दिशेने खेळला. 1 धाव मिळाली. राहुल जोगडे येईपर्यंत मला वाटतं दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावेने धावसंख्येत भर. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 45. 45. चौथं षटक सुरू असताना आणि 2 स्फोटक फलंदाज अर्थातच प्रथमेश म्हात्रे आणि उस्मान खेळपट्टीवर टिकून धरताना. प्रथम फलंदाजी करतोय FM कंधारे किंग. स्ट्रायकर भांडुपा संघाने नाणेफेक जिंकून FM कंधारे किंग या संघाला आमंत्रित केलं आणि त्याचं चांगली एक सुरेख फलंदाजी करताना दिसतात ते कंधारे किंगचे दोन्ही खेळाडू अर्थातच उस्मान आणि प्रथमेश. षटक संपताय. 4 षटकांच्या मध्ये धावसंख्या होती ती 45. आमचे संदीप मस्कर अर्थात जयंती यांचे आगमन झाले नाही.
आमचे मित्र जुने क्रिकेटर आणि सध्या पंचांच्या भूमिका आपण ज्याला पाहतो अर्थातच बंटी कांबळे यांचे इथं हार्दिक स्वागत. शेवटचं आणि अंतिम षटक राहुल जोगाडिया, एक मोठं नाव. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं अंतिम निर्णायक षटक घेऊन 45 लॉस ऑफ 2 विकेट्स एंड ऑफ 4 ओव्हर्स. लास्ट शेवटची षटक, शेवटचं निर्णायक षटक घेऊन राहुल जोगाडिया. समोर फलंदाज आहे तो प्रथमेश, 16 धावांवर खेळतोय तो प्रथमेश. राहुल जोगाडिया डावकुरा गोलंदाज, डावकुरा फलंदाज. आतमध्ये येणारा चेंडू प्रथमेशला काही कळला नाही. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारायचा नादामध्ये हा चेंडू होता. निर्धाव यष्टीने आपली चांगली कामगिरी बजावतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता 5 चेंडूंचा सामना शिल्लक. सुरेख चेंडू, स्लोअर 1 प्रकारचा चेंडू, परंतु आणि त्यांचं डेड बॉल माफ करा, निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एक सुरेख चेंडू, एक चांगला फटका, परंतु हा फटका जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांचं रूपांतर होतंय त्या फटक्याने. 6 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 51. पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू, माफ करा, चौथा चेंडू. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि अचूक झेल आणि प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेशला माघारी परतावं लागतंय. पहिलं यश मिळत आहे राहुल जोगाडियाला. तिसरा झटका लागतोय तो FM कंधारी किंग्जला 51 ह्या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. 51 लॉस ऑफ 3 विकेट एंड ऑफ 4 ओव्हर्स. नवीन फलंदाज येतो तो फैजल. त्याला गोलंदाजी करेल तो राहुल. शेवटच्या षटकातील केवळ 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या असतील 3 गडी बाद 51. FM कंधारी किंग त्याचा आकाश तारेकन अँड कंपनी. स्ट्रायकर भांडू राहुल. आकूट टप्प्याचा चेंडू, लेग स्पिन प्रकारचे चेंडू यष्टिकाकडे होतोय. चूप आणि अचूक फेक आणि फैजल माघारी. आपलं खातही न खोलता फैजल धावचीच्या स्वरूपात माघारी परत. चौथा झटका लागला तो FM कंधारी किंग्जला प्रथम फलंदाजी करत असताना. काहीसा फलंदाजाने खेळून ठेवलं राहुलने आपल्या गोलंदाजीने. डावखुरा हाताचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. उस्मान सज्ज होते तो आकाशसाठी. माफ करा, पुन्हा एक चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू. आउट झाला. डॉट बॉल. 5वं षटक संपलं. षटकाचा समोरून धावसंख्या होते ती 4 गडी बाद 51. प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रायकर, माफ करा, FM कंधारी किंग संघ. आता 52 धावा आपणास कराव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकर भांडूप. पाहूया स्ट्रायकर भांडूप ह्या 52 धावांची मजल कशी मारतोय, कितपत मारतोय आणि FM कंधारी किंग्ज या स्ट्रायकर भांडूपला कशा प्रकारे रोखतोय ते. या पुढचं समालोचन मी माझं दुसरे समालोचक माझे मित्र पंकज इंदप यांच्या हाती माहिती होते. धन्यवाद सर. कांजूर बॉईज आयोजित स्वर्गीय कैलासवासी सचिन कैलकट्टे स्मृती चषक 2024 या ठिकाणी आपण पाहतोय पहिला सामना मैदानात रंगतोय. FM कंधारी किंग्स विरुद्ध स्ट्रायकर भांडूप. स्ट्रायकर भांडूप यांनी प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. तर या ठिकाणी
कैलासवासी संतोष कळवीकट्टे आमच्यातील एक मित्र मागील वर्षी एका अपघातात आमच्यातून निघून गेला, तर त्याची एक आठवण म्हणून या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहत आहे. तर या स्पर्धेत जे पारितोषिक आहेत, प्रथम पारितोषिक 50,000 व चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 व चषक, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट व चषक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अशी पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय. तरी स्पर्धा पूर्ण यासाठी ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी मेहनत घेतली आहे, त्यामध्ये काही मुख्य नावं सचिन जोशी, निलेश चौगुले, अनिल ठाकूर, विश्वजित बाबल, सुभाष आंबरे, अजय ढोपावकर, दिलीप पाटील, सचिन पाटील, नंदू म्हात्रे, बंटी, स्वप्नील गुडेकर, सागर गुडेकर, सुमित आवटे, अमर मोरे, अजय ढोपावकर, अजून या ठिकाणी काही लोकांची बरीच मेहनत आहे. त्यामुळे ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय. या ठिकाणी 52 धावांचं लक्ष स्ट्रायकर भांडूप या संघाला. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुरेख अशी गोलंदाजी स्ट्रायकर भांडूप संघाने केली. काहीसा माघारी बॅकफुटवर होता FM कांधारे किंग्स, पण नंतर उस्मान पटेल आणि प्रथमेश म्हात्रे यांच्या जोडीने काहीसा डिफेंड करता येईल अशी धावसंख्या नक्की स्कोर कार्डवर उभी केली आहे. पंकज, तसं पाहता या मैदानाचा भौगोलिक विचार करता या मैदानात देखील 51-52 धावा करणं काही सोपं नाही आहे. कारण समर कांधारे किंग्स या संघाकडे गोलंदाजीची मोठी फौज आहे. अर्थातच स्ट्रायकर भांडूपकडे देखील बॅटिंग कौशल्य करणं, चांगली बॅटिंग करणारे, चांगली फलंदाजी करणारे खेळाडू देखील आहेत. परंतु 51 धावा, अर्थातच 52 धावा त्यांना करावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि त्यासाठी पहिल्या षटकापासूनच जवळजवळ सरासरी 10च्या सरासरीने पुढे जावं लागेल. पाहूया कितपत मजल मारताना दिसतं त्यांना हा सामना, कशा प्रकारे जिंकण्याची मेहनत करावी लागते ती स्ट्रायकर भांडूपला. नक्कीच सर, आणि त्यात अजून एक पावसाचा अडथळा देखील या समोर आपल्याला पाहायला मिळेल. कारण पाऊस काही पहिली ओव्हर जेव्हापासून चालू झाली त्यापासून पावसाची जी लहर सर आपण या ठिकाणी पाहतोय, तर नक्कीच 52 धावा जिथे सोप्या म्हणता येणार नाहीत. अगदी बरोबर, कारण पावसामध्ये फलंदाजी करणं, गोलंदाजी करणं काहीच सोपं काम नाही आहे. परंतु त्या पावसामध्ये देखील प्रथमेशने आणि उस्मानने आपल्या संघासाठी 2 विकेट माघारी परत असताना देखील चांगली फलंदाजी केली आणि मोठी धावसंख्या उभी केली आहे. नक्कीच सर, या दोघांच्या जोडीच्या जी फलंदाजी आपण कौशल्य त्यांनी दाखवलं. उस्मान शेवटपर्यंत विकेटवर उभा राहिला, त्याच्या सहकार्यानेच नक्कीच 51 धावा उभ्या करण्यात कांधारे किंग्स संघाला यश मिळाले. तर प्रथम सलामवीर आपण मैदानाच्या दिशेने येताना पाहतोय राहुल चौधरी आणि त्याच्या जोडीला कांजूरमधील लोकल बॉय अजय ढोपावकर म्हणजेच एलियन 52 धावांचा पाठलाग करताना आपण मैदानाच्या दिशेने जाताना पाहतोय. बरोबर बोललास तू, कारण या ग्राउंडची माहिती ज्याला चांगल्या प्रकारे आहे असाच अजय एक सलामीवरून आलेला आहे. आणि पाहूया अजयची बॅट कशा प्रकारे सामना करेल ते, अर्थात कांधारे किंगच्या गोलंदाजांचा. नक्की सर, क्रीडा रसिकांना देखील एक आस असेल की आपला लोकल बॉय अजय ढोपावकर ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात या मैदानातून केली, एक मोठा संघ समोर आपण विरुद्ध पाहतोय FM कांधारे किंग्स विरुद्ध आपलं गुणकौशल्य दाखवेल का? नक्कीच अजयकडे सर्वांचं लक्ष असेल. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघायला गेलं तर यश मोठंही नाही आहे, छोटंही नाही आहे, पण मॅच नक्कीच रंगतदार ठरेल. कारण गुणवत्ता एक तोफखाना असलेला गोलंदाजीचा भरणा असलेला संघ FM कांधारे किंग्स, त्यांच्या विरुद्ध 52 धावा.
पहिल्या षटकाची जबाबदारी फैजल यांच्या नावावर सोपवताना आकाश तारेकर कर्णधार कांदरी किंग्स. सलामीवर आपण पाहतोय राहुल चौधरी. फैजल पहिले षटक घेऊन आलेला आहे. तसं पाहता मगाशी फैजल जेव्हा प्रॅक्टिस करत होता त्याचा एक चेंडू त्याने एवढा जोरात टाकला, तो चेंडू येऊन आपल्या बाजूच्या स्टेजवर आदळला. मला वाटतं फार जोरात टाकणारा गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे स्ट्रायकर भांडूच्या संघानं खेळाडूंना रोखून ठेवतोय ते. नक्कीच सर, या गोलंदाजांचं एक लक्ष असतं, कारण या गोलंदाजासाठी आकाश तारेकर स्वतः यष्टिरक्षण करत असताना केवढा मागे राहिले पहा. नक्कीच सर, एक 30 तरार गोलंदाज फैजल विक्रोळ या विभागातून आज आपण कांझोरनाथ परिवार क्रीडांगणात खेळताना पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी लॉफ्ट केलाय लावणच्या दिशेने. एक धाव. संघाचं खातं उघडतायत राहुल चौधरी, आपलं देखील खातं उघडतायत. तर या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू मारलाय, त्यातून क्षेत्ररक्षक होते पण झेल काहीसा लांब राहिलाय. एकदम अचूक फेकी, तोपर्यंत मिळालेली एक धाव. संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि 2 धावा. स्ट्रायकर भांडू विरुद्ध FM कांदरी किंग्स या ठिकाणी पण मैदानात सामना रंगताना पाहतोय. 52 धावांचा पाठलाग करत असताना फैजल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मारा करताना टप्प्याचा चेंडू लावूनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. उस्मान त्या ठिकाणी आहेत पण काहीसा चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. सुरेखाचा फटका राहुल यांच्या बॅटमधून आपण पाहिला. संघाची धावसंख्या 6. अशाच प्रकारे अशी फलंदाजी नक्कीच भांडूप स्ट्रायकर संघाला करावी लागेल. तर लक्ष हे काहीसं मोठं दिसणार नाहीये, पण जर का सामन्यात उभं राहायचं असेल तर नक्कीच फलंदाज माघारी पाठवणं तेवढंच महत्वाचं असेल FM कांदारी किंग्स संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका समोरच्या दिशेने 6 धावांसाठी राहुल आता लयात आलेत. आपल्या पावसाची लहर जशी कसरते तसा राहुल मैदानात कहर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 धावांचा सामना केलाय, त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार. संघाची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोर कार्डवर. सुरेख फलंदाजी राहुल चौधरी मैदानात. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू. तर या ठिकाणी नक्कीच पंच दंडित करतायत. अवंतरी चेंडू वन बाउन्स देखील या ठिकाणी पंच इशारा करताना. नक्कीच फैजल कसा रोखण्याचा प्रयत्न करतायत. राहुल चौधरी आपल्या लयात आहेत. त्याची बॅट सूर्यकाचा टप्प्याचा चेंडू 30 तरार चेंडू आकाश तारेकर यांच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सूर्यकासा लवणच्या दिशेने मारला फटका. त्या ठिकाणी अमित पाटील क्षेत्ररक्षण करतायत, तोपर्यंत घेतलेली 1 धाव. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 14.
स्वर्गीय कैलासवासी संतोष कळीगट्टे स्मृती चषक 2024 मधील पहिला सामना मैदानात आपण पाहतोय. FM कांधारी किंग्स विरुद्ध भांडूप स्ट्रायकर. 52 धावांचं लक्ष आहे भांडूप स्ट्रायकर संघाला. तर गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज बॉलर्स नेम यज्ञेश रत्नेश. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं दुसरं षटक संघासाठी घेऊन लिफ्ट आर्म उर्दूकडे मार करताना फुलटो चेंडू फलंदाज चुकलाय आणि राहुल चौधरी त्याला नक्कीच ठोकलाय. 6 धावा येत आहेत. लॉलीपॉप चेंडू होता. योग्य पद्धतीने समाचार घेतला. चेंडूला भुरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शिवलिंग ना तर नक्कीच हा पुढील होणारा सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध शिवलिंग 11. आपण कॉम्बॉक्सशी संपर्क करायचा आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक करून घेणार आहोत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध शिवलिंग 11 विरार. दोन्ही संघाचे कर्णधार आपण कॉम्बॉक्सशी यायचंय. आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत. तर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहिला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. 2 धावा या चेंडूवर. संघाची धावसंख्या झाली आहे 22. राहुल चौधरी एकटा मैदानात उभा एकटा लढतोय आणि नक्कीच त्याला बॅट देखील तेवढी साथ देते. पुन्हा डाकू टप्प्याचा चेंडू आडव्या पद्धतीने खेळायचा चेंडू होता. बॅटशी संपर्क नीट झाला नाहीये. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. अजय ढोपावकर आतापर्यंत केवळ एक चेंडूचा सामना केलाय. या ठिकाणी नक्की समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून पंच दाखवत आहे 6 धावा. आता अजय पण तू मारतोयस तर मी का कमी पडू. माझ्याकडे पण क्षमता आहे कौशल्य आहे गुणवत्ता आहे तो नक्कीच दाखवतोय. कांजूर मधील लोकल बॉय अजय ढोपावकर याने देखील नक्कीच आपल्या नावाचा दबदबा टेनिस स्क्रीन मध्ये केलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न कमबॅक होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू रत्नेश. पुन्हा एकदा बॅटची काही संपर्क नीट झाला नाहीये. 1 धाव मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे बिनबाद 30. 2 सलामीवीर अजून देखील मैदानात आहे. हा मोठा प्लस पॉइंट भांडूप स्ट्रायकर संघासाठी. तर काहीसं कमबॅक करायचं असेल तर नक्कीच यामधील आपल्याला फलंदाज बाद करणं याकडे लक्ष असेल FM कांधारी किंग संघाचं. तर या ठिकाणी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी फैसल गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिल्या षटक त्याने सुरेख हाताळलं. केवळ 14 धावा. सोपं असं समीकरण आपण आता पाहतोय. 18 चेंडू आणि 22 धावा जिंकण्यासाठी भांडूप स्ट्रायकर संघाला. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आडव्या पद्धतीने खेळायचा होता. प्रथमच त्या ठिकाणी येतोय पण बॉल पर्यंत काही पोहोचू शकला नाही आणि या ठिकाणी 4 धावा अजय ढोपावकर यांच्या बॅट मधनं. तर या ठिकाणी माफ करा डेड बॉल घोषित करतायत पंच. विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय.
ट्रिपल एस लाईव्हच्या स्वरूपात आपण लाईव्ह देखील या ठिकाणी मॅच पाहू शकता घरी बसून आपल्या मोबाईलवर युट्यूबवर. पुन्हा एकदा फैजल 30 तराराचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच एक समीकरण असेल, या दोघांचा विचार असेल की आम्ही शेवटपर्यंत खेळलो तर नक्कीच सामना आपल्या नावावर करू. त्याच विचाराने राहुल चौधरी एक बॉल निर्धाव गेला हरकत नाही. पुन्हा दाखवतो सूर्यकाचा चेंडू, पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू, डीप बॅकवर्ड पॉइंट. 2 धावांसाठी अजय ढोपावकर. या अशाच फटक्यांसाठी अजय ढोपावकर कांजूरमध्ये नक्कीच फेमस आहेत. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 32. तिसरं षटक गोलंदाजी माकर फैजल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, 30 तरार चेंडू आला. तडम्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फेकी केली, 1 धाव येतोय. पंधरा चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा 30 तरार चेंडू, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख गोलंदाजी करतोय फैजल. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे पण नक्की सुरेख गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचे 2 चेंडू घेऊन. तर या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल, माफ करा, डेड बॉल. पुन्हा 30 तराराचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी करतोय फैजल. कसा मॅच मध्ये नक्की सांगतोय FM कांधारी किंग्स संघाला. समीकरण आपण पाहतोय 13 चेंडू आणि 18 धावा. एक मोठा फटका, मॅचचं समीकरण नक्कीच बदलेल. सुरेख गोलंदाजी करतोय फैजल. हात खोलायचा मोका देत नाहीये. कुठली संधी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना फैजल आपण पाहतोय. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी या पुढील 2 गोलंदाज करतील. तर या ठिकाणी पुन्हा एकदा डेड बॉल. धावांचा पाठलाग करत असताना भांडूप स्ट्रायकर संघ. सुरेख चेंडू, 30 तरार चेंडू. कसा वेळच मिळाला नाहीये, बॉल निघून गेला एकदम. गोळीच्या ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी निघते तसा चेंडू निघालाय आणि विसावलाय आकाश तारेकर यांच्या हातामध्ये. तर या ठिकाणी 3 षटकांचा सामना झालाय. 3 षटकानंतर स्कोर कार्डवर धावा लागले 34. 12 चेंडू 18 धावा. तर यापुढे होणारा सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध शिवलिंग लेन विरार. दोन्ही संघाचे कर्णधार. कृपया करून आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत. सामन्याला विलंब होऊ नये, स्पर्धा वेळेत संपावी यासाठी प्लीज आपण थोडा त्वरा करा. कांजूर बॉयज आयोजित स्वर्गीय कैलासवासी संतोष कळवीकट्टे स्मृती चषक 2024 मधील पहिला सामना आपण मैदानात पाहतोय. FM कांधारी किंग्स विरुद्ध भांडूप स्ट्रायकर. प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी भांडूप स्ट्रायकर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जिशन ना गोलंदाजी मार्कवर जिशान. नक्कीच हे निर्णायक षटक असेल. 12 चेंडूने 18 धावा असताना
तर हे षटक मॅचचं समीकरण नक्कीच सांगेल सामना कोणाच्या बाजूने आहे. या अजून दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत. येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतील. पण फलंदाज 2 सलामीवर अजून मैदानात सुरेख फलंदाजी करताना राहुल चौधरी आणि त्यांच्या सोबतीला अजय ढोपावकर. या ठिकाणी पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. 12 चेंडू 17 धावा. 52 धावांचा पाठलाग करत होता भांडूप स्ट्रायकर संघाने आता येऊन पोहोचलेत. 12 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा सुरेख सरळ चेंडू लावण्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. अमित पाटील तिथे येत आहेत. नक्कीच दुसरा जायचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यामध्ये आपण पाहतोय. 2 धावा. गोलंदाजी मार्कवर जिशन खान आपण पाहतोय. सुरेख फटका. लांब 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 6 धावा येत आहेत. राहुल चौधरी सुंदर फलंदाजी करताना वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. 3 षटकार त्यामध्ये नक्कीच आहेत. सुरेख फलंदाजी. विजयाच्या दिशेने पाठलाग करताना राहुल चौधरी मैदानात आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने. या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. फेकी केली आहे. 1 धाव येतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 44. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 8 धावा समीकरण. पुन्हा एकदा 30 सरळ चेंडू. 1 धाव या ठिकाणी मिळते. नक्कीच दोन्ही फलंदाज व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. जास्तीत जास्त फटके तरी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दिशेने खेळले आहेत. कारण पाऊस पडतोय आणि त्यात 30 स्तरावर गोलंदाज. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू. त्या बॅटची गडा घेऊन चेंडू निघतोय. चेंडू अडवला जाईल. फेकी केली. 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 6 धावा. भांडूप स्ट्रायकर संघाला जिंकण्यासाठी सुरेख फलंदाजी अजय ढोपावकर आणि राहुल चौधरी. तर या ठिकाणी पुन्हा एकदा डेड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जिशन. सुरेखाचा फटका लॉंगच्या दिशेने. सुरक्षित रक्षण. फेकी केली आहे आणि 1 धाव मिळते. 4 षटकांचा खेळ चालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 47-47. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 5 धावा. नाणेफेक जिंकून भांडूप स्ट्रायकर संघाने आव्हान दिले होते फलंदाजीसाठी FM कांदारकी संघाला आणि 51 धावात रोखण्यात त्यांना यश मिळालं. आता 52 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 5 धावा.
स्वर्गीय कैलासवासी संतोष कळविकट्टे स्मृती चषक 2024 मधील पहिला सामना भांडूप स्ट्रायकर विरुद्ध FM कांदारी किंग्स. बॉलर्स नेम रोहित यादव, सात चेंडू 5 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. 5 धावा अडवू शकेल का? येणारे 7 चेंडू आपल्याला सांगतील. अजय पहिला चेंडू काहीसा खाली राहतोय. एक चेंडू महत्वाचा आहे. 5 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. अशा प्रकारचे अजून 1-2 चेंडू आले तर नक्कीच काहीसा दबाव आपल्याला बदलताना दिसेल. भांडूप स्ट्रायकर संघाच्या दिशेने जाईल तो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. सूर्य कसा चेंडू येतोय. 4 चेंडू आणि 5 धावा. सामन्यात रंगत वाढते. चार चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू रोहित यादव यांचा. तर या ठिकाणी नक्कीच माघारी परतावं लागेल राहुल चौधरी. 3 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना 3 निर्धाव चेंडू. रोहित यादव 3 चेंडू 5 धावा. मॅच आता दोन्ही साईडने ऑन आहे नक्कीच म्हणता येईल. सुरेख 3 चेंडू टाकलेत. एक मोठा फटका आणि मॅच भांडूप स्ट्रायकरच्या दिशेने. 3 निर्धाव चेंडू. FM कांदारी किंग्स सुरेख असं सुरेख पुनरागमन या ठिकाणी नक्कीच म्हणता येईल. रोहित यादव सुरेख गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. 7 चेंडू आणि 5 धावा आवश्यकता असताना तर या ठिकाणी एक राहुल गेले आणि दुसरे राहुल मैदानाच्या दिशेने राहुल कश्यप. या ठिकाणी नक्कीच राहुल जबाबदारी घेऊन मैदानात. 3 चेंडू 5 धावा. पहिला सामना मैदानात रंगतोय भांडूप स्ट्रायकर विरुद्ध FM कांदारी किंग्स. काहीसा दबाव दोन्ही साईडला आपण पाहताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू त्याने 3 हाताळलेत. फलंदाज राहुल कश्यप. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. काय गोलंदाजी करतोय रोहित यादव. नक्कीच मॅच मध्ये आणलाय. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. पहिला सामना FM कांदारी किंग विरुद्ध भांडूप स्ट्रायकर. ज्या प्रकारचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो तो सामना आपण मैदानात पाहतोय. सुरेख गोलंदाजी. तर या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली आहे. या ठिकाणी धावचित होत आहेत. सामना 1 चेंडू आणि 4 धावा. तर या ठिकाणी कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू आणि 4 धावा. रोहित यादव यांचं कौतुक करावं थोडंच आहे. 7 चेंडू आणि 5 धावा हव्या असताना सामना येऊन ठेवलाय 1 चेंडू आणि 4 धाव. पुनरागमन झालंय FM कांदारी किंग्स संघाचं या सामन्यामध्ये. भारदार गोलंदाजी.
नक्कीच काहीसा टेक्निकल गेम या ठिकाणी खेळायची आवश्यकता होती. सुरेख गोलंदाजी करताना रोहित यादव. तर या ठिकाणी एक चेंडू आणि 4 धावा असताना चेंडू हवेत उडालाय. धाव पूर्ण झाले. त्या ठिकाणी फेकी केली जाते आणि या ठिकाणी नक्कीच सामना आपल्या नावावर गेलाय. FM कांदारगी संघाने काय विजय प्राप्त केलाय. रोहित यादव नक्कीच गोलंदाजीच्या जोरावर 7 चेंडू आणि 5 धावा हवे असताना 1 धावांनी सामना आपल्या नावावर केलाय. FM कांदारगी संघाने सुरेख गोलंदाजी, सुरेख. तर नक्कीच या मॅचचा हिरो देखील रोहित यादव, मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू आणि 5 धावा हवे असताना केवळ 4 धावा खर्च केल्या आणि 1 धावांनी विजय प्राप्त केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका आपण जे म्हणतो ना, नक्कीच नक्कीच छोटा पॅकेट बडा धमाका घेऊन आला आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला. रोहित या सामन्यातील सामनावीर म्हणून आपली निवड झालेली आहे. आपण व्यासपीठाजवळ जायचंय. रोहित, या सामन्यातील सामनावीर रोहित यादव. रोहित यादव सामनावीर याचा सन्मान करतील आमचे जुने जाणते खेळाडू विनोद कांबळी यांचे बंधू आता बंटी कांबळी यांच्या हस्ते रोहितचा गौरव करण्यात येतोय. रोहित 2 मिनिट थांबायचे. रोहित 2 मिनिट. रोहित, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेट्स, आपने एक कम स्कोर पे लास्ट ओवर आप